टोप टापत ठेवलंय. हा त्याच्यामध्ये आता घी टाकणार 1 चमचा. ओके. खसखस थोडीशी. त्याच्यानंतर सफेद तीळ, काजू, बदाम आणि मनुका मनुका. हे भाजून घ्यायचं चांगलं. आणि मग त्याच्यात गूळ टाकायचं आणि ते वितळून घ्यायचं. आपण बोदकाला सारण करतो तसंच तसंच. आहे. हा. हे खोबरं टाकायचं गूळ टाकल्यावर. वेलची, जायफळ पूड टाकायची. हो. आता ते मिक्स करून घेणार. हा. म्हणजे गुळ वितळेपर्यंत मिक्स करत राहणार. बारीक गॅस हलवत राहायचं ते हा. खालीवर. थोडस मीठ. गुळ वितळला. मिक्स मिक्स करतेस आता. मीठ टाकलं ना हे मिक्स करायचं. 3 पेले किंवा 3 वाट्या पाणी. थोडस मीठ. थोडस घी. पाणी कळलं. आता पीठ टाकायचं. 3 वाटी किंवा 3 पेले. जेवढं तुम्ही पीठ घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं. हे तांदळाचं पीठ आहे. हे 3 पेले पाणी आणि 3 पेले पीठ असं करून आता ते मिक्स करणार. थोडा वेळ गॅस बंद करणार आणि झाकण लावणार. आणलं टोपातलं. आता ते मळायला देते. साधारण गरम असताना मळायचं. मळायचं. जसे आपण मोदक करतो ना तसंच करायचं, पण ह्याचे करंजा टाईप करायचं. असं गोळा घ्यायचा, थोडस सुकं पीठ घ्यायचं, आकार द्यायचा त्याला पोळीसारखा. हे बघा सारण भरलं आणि याचं एक बाजू उचलायची आणि ती अशी बंद करायची आणि मग नंतर ती अशी डिझाईन काढायची. ह्याला बोलतात निवडी. आधी पाणी ठेवलं टोपामध्ये, सारण ठेवली. ओके. आणि त्याच्यावर हळदीची पानं आणि त्याच्यावर आता नेवरे ठेवते. आणि थोडे मोदक पण ठेवते. मोदक पण केले आम्ही. हे बघा गॅस चालू केला, झाकण ठेवते. आता उकड ठेवले आहे ना. किती मिनिटं ठेवायचं तरी? 10 मिनिटं. काय नेवरे, ह्याला बोलतात नेवरे. झाले. आमच्याकडे नागपंचमीला नेवरे बनवतात है ना उमा? हो. तुमच्याकडे काय बनवतात नागपंचमीला ते आम्हाला कमेंटनी सांगा. कमेंट मध्ये सांगा. आता त्याच्यावर ठेवणार नेवरे. हे नागोबाचं नैवेद्य.